सगळे संत मंडळी सगळे भक्त मंडळी विलीन झालेले आणि विलीन झालेले असताना पांडुरंग परमात्म्याच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्यानंतर रुक्मिणी आईचा विचारताय, देवा संपूर्ण आयुष्य गेलं, आयुष्यात तुम्हाला कधी रडताना पाहिलं नाही हो, तुमच्या डोळ्यात पाणी कशा करता आलंय? त्यावेळेला पांडुरंग परमात्म्यानं सांगावं, अगं रुक्मिणी, जगाच्या पाठीवरती असा एकमेव माझा भक्त होऊन गेला ग, जो भक्त, ज्या भक्तानं माझ्या भेटी करता यावं असं मला कधीच वाटलं नाही. उलट मला जेव्हा जेव्हा त्याची आठवण झाली ना, या विटेवरती उभा राहून मला जेव्हा जेव्हा कंटाळा आला ना, तेव्हा तेव्हा मीच त्याच्या मळ्यात जायचो ग आणि मीच त्याच्या मळ्यात काम करायचो. त्यानं माझं भजन करावं, रात्रंदिवस चिंतन करावं, त्याच्या मळ्यामध्ये मी तारे धरावे, असा माझा जीवाचा जिवलग सावता चाललाय ग. मला अश्रू अनावर होत आहेत, मी कसं सावरू स्वतःला? नाही सावरू शकत. आणि पांडुरंग परमात्म्याला रुक्मिणी आईसाहेब म्हणतायत, आता सावरलं पाहिजे, स्वतःला सावरा, डोळे पुसा तुम्ही. आता सगळे अरणवासी त्या ठिकाणी भाऊक झालेले, जीवाचा जिवलग गोर गरिबांचा वाली सावता आता समाधिस्थ होणार. आता अरणवासी सगळे पोरके होणार. अरे भर दिवसा 12 वाजता विजांचा कडकडाट व्हायला लागला, विजांचा गडगडाट व्हायला लागला, काळा कुट्टा अंधार त्या ठिकाणी पडला. का? ज्या वेळेला एखादा पुण्यवान महात्मा या जगाचा निरोप घेतो ना, माई बापानो, या निसर्गाचं कालचक्र बदलतं, निसर्गाचं कालचक्र बदललं आणि अरणवासी सगळे भाऊक झाले. पण काशीबा गुरव सांगतायत, अरे ज्या वेळेला एखादा संत महात्मा या जगाचा निरोप घेतो ना, तेव्हा रडायचं नाही बरं का, कोणी आपले अश्रू गाळायचे नाही बरं का. कारण सावता बाबा सुद्धा जाताना आनंदात जातायत ना, मग त्यांना निरोप देत असताना आनंदात निरोप द्या, कोणी रडू नका, कोणाच्या डोळ्यात अश्रू नकोयत. अरे सावता बाबांनी भजन केलं ना जाताना, मग आपणही भजन करू. सगळ्या संतांनी नामघोष चालू केला. एकीकडे टाळांचा नाद होतो, एकीकडे मृदुंगाचा नाद होतोय, ब्रह्मनाद त्या अरण गावामध्ये आजच्या दिवशी होत होता. वयाचे 45 वर्ष जो महात्मा जगला आणि 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आजच्या दिवशी जाण्याकरता निघाला. जात असताना पांडुरंग परमात्म्याच्या जवळ छोटीशी लाडकी लेक आली हो सावता बाबांची. आणि ती लाडकी लेक आज देवाचं दर्शन घेत नाही, आज देवाला नमस्कार करत नाही, आज देवाशी भांडते. ती नांगू म्हणते, देवा सगळ्या संतांनी तुमच्याकडे काहीतरी मागितलं हो, माझ्या बाबांना कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही ना, तरी सुद्धा आम्ही एवढे लहान असताना आमच्या बाबांना का तुम्ही घेऊन चालला? त्यावेळेला नांगूला सांगावं जगाच्या बापानं, अगं नांगू, आपलं कार्य संपल्यानंतर प्रत्येकाला या जगातून जावं लागतं ग, पण सांग ना तुला आजच्या दिवशी मी काय देऊ? तुला जे पाहिजे ते मी देतो, तुला मुक्ती पाहिजे का मुक्ती देतो. त्यावेळेला ती नांगू सांगते, आणि देवाकडे मागत असताना सुद्धा आपल्या बापाला मागावं, पण जगाच्या बापानं सांगावं, मी नाही देऊ शकत. नांगू, जी गोष्ट मी देऊ शकत नाही ती मागण्याचा हट्ट तू का करतेस नांगू? नाही ग, नाही देऊ शकत. आणि मग त्या नांगूला ब्रह्मज्ञान व्हावं याच्या करता जगाच्या बापानं नांगूच्या मस्तकावरती हात ठेवला. क्षणात ब्रह्मज्ञान झालं, लक्षात आला, अरे कार्य संपल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. तसं जाण्याकरता निघालेले आहेत माझे बाबा. नामघोष चालू झालाय, भजन त्या अरण गावामध्ये चालू आहे. त्या भजनामध्ये कधी सावतो बाबा समाधिस्थ झाले ना, कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण काशीबा गुरवाने त्या ठिकाणी आवाज दिला सगळ्यांना, अरणवासियांनो, सावता बाबा समाधिस्थ झालेले, पण आता कोणीही अश्रूचा बाण फुटू द्यायचा नाही, कोणी रडायचं नाही. सावता बाबा जसं भजन करत होते ना पांडुरंग परमात्म्याचं, तसंच भजन सर्वांनी करायचं. इथं बसलेल्या प्रत्येकानं सावता बाबांच्या या समाधी सोहळ्या करता दोन्ही हात प्रत्येकानं वरती करायचे आणि गोड भजन आपल्याला करायचं.
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 जय हो माझा माझा क्या बात आहे माझा विठ्ठलाचा माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा संत शिरोमणी सौता महाराज की जय सौता बाबांचं निर्याण या तिथीला अरण गावामध्ये झालं. माझं सांगायचं तात्पर्य मायबापांनो, जगाच्या बापानं विटीवर उडी टाकावी आणि त्यांच्या ती कशाच्या आधारावरती मिळाली तर सावता बाबा संतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. भक्ती मार्ग धरा सावता म्हणे आईचा भक्ती मार्ग धरा नाम म्हणे सावता म्हणे आईचा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे आईचा भक्ती मार्ग धरा तेने भक्ती द्वारा ओळंगती तेने मुक्ती द्वारा तेने मुक्ती द्वारा तेने मुक्ती द्वारा ओळंगती वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी तेने मुक्ती द्वारा ओळंगती तेने मुक्ती द्वारा ओळंगती वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गाबोनी नाचू रंगे विठ्ठला